थेट जाऊया या कार्यक्रमात, जिकडे नारायण राणे स्वतः बोलतायत. बरं, तिथे गेलो, मुख्यमंत्री सगळे होते. मी बीजेपीच्या आपलं केंद्र सरकारचं भारतीय जनता पार्टी सरकार आहे त्यांच्या मंचाकावर, पण मी जे बोललो सरकार विरुद्धच बोललो. तरी नितीन शेवटी बोलला, माझ्या काही बोलला नाही. उलट मला सांगितलं राणे बोलले बरोबर आहे, बरोबर आहे, माझी कॉलेज काय झाली आणि सगळं श्रेय माझं काही नाहीये, नितीन गडकरींचं आहे. हे मैत्री टिकवायची पाहिजे घ्यायचं त्याचं श्रेय आहे. आजही ते आले. आजच्या कार्यक्रमात तुम्ही जे सर्व माझ्याबद्दल बोललात ना, आभार मानायला माझ्याकडे मराठीचा शब्द नाही शब्द. त्याच्या पलीकडे तुम्ही गेला. येईपर्यंत तुमच्याकडे पण आमचे सभापती साहेब, माझे महसूल मंत्री होते, हे राज्य महसूल होते, माझे राज्यमंत्री. त्या दृष्टी आमची ओळख होती असं. नंतर नातेवाईक होतील माहीत नव्हतं. नातेवाईक आता आम्ही ते वरती म्हणजे सभापती आहेत आणि मी आमदार. पण एक आमदार असून ज्या प्रकारचा सन्मान निंबाळकर मला देतात त्याबद्दल खरंच शब्द नाही. कधीही उभा राहिलो तिथे असं रणकिसेला माहितीये आमचे गटनेते रणकिसे, पण त्या सभागृहात एक टॅक्सी आमदार आहे. तो कधीही उठला सभापती नाही म्हणत, त्याला बोला नाही. हा मनाचा विषयपणा साहेबांचा मनाचा. ही सगळी मोठ्या मनाची माणसं. मी तयार झालो, मी घडलो, महाराष्ट्र राजकारण यशस्वी झालो, सगळ्या पदाला न्याय दिला, कारण त्यात याच्या सगळ्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा असं म्हटलं तर ते अतिशय माणसं माझ्या जीवनात येणं आणि त्यांच्या सहवासात मिळतात. सुशील कुमार हे महाराष्ट्राचे आगळं वेगळं देशात नाही, महाराष्ट्रात ओळखतो म्हणून एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. कारण मसालाच वेगळा आहे. या व्यक्तीला मी कधी सिरियस होताना पाहिलंच नाही. कधी काही एखादा मोठा नेता गेला का आम्ही तिथे जात उभे असतो सिरियसली. पण सुशील कुमार आले का काहीतरी होत असतं आणि सगळे हसायला लागतं सिरियस. आणि म्हणून त्या एक दिवशी घटना सांगतो तुम्हाला. एवढा कोण मोठा निर्णय होत घेत नाही. विलासांचं सरकार आम्ही पाडत होतो. झालं, पाडलाच जमा होतं, सरकार गेलाच जमा होतं. आमच्यातल्या काही लोकांना आवडलं नाही आणि ते घडू दिलं. एक दिवशी मी विरोधी पक्ष नेत्याच्या माझ्या घरी होतो बंगल्यात, आणि तिथे काँग्रेसचा एक नेता शिवसेनेचा. क्या कर रहा है, सरकार गिरा रहे हैं और क्या नहीं, मगर कभी तक चलेगा, मतलब 5 तक चलेगा. जब तक विलासराव है तब तक हमारा चले. फिर विलासराव नहीं होगा तो मला नहीं, हम बंद कर दें. किसको करायचं तुम इथे कोणाला करता. दौलत सुशील कुमार करायची इच्छा आहे. दिलं चला, मी सरकार पाडत नाही. शब्द दिला. राजकारणात कोण शब्द बोललेला पाळत नाही. त्या नेमकी दपवा त्यातला एक नाराज आहे. एकदा दिला म्हणजे दिला. अनेक बाबतीत उदाहरण आहे. आणि शरद पवार तो उघड बनतो. महाराष्ट्रात जो शब्द घ्यायचा असेल आणि तो शब्द 100% जर पाळेल कोण असेल तर नाराज नाही. आणि मग त्या ठिकाणी मला त्या नेत्याची त्यांनी ऑब्झर्व्हरशी बोलायला दिलं की खरंच तुम्ही सरकार पाडलं. मी सांगतो ना 18 महिने आहे. जर सुशील कुमार येणार असतील तर मी सरकार नाही पाडलं. ते नेत्याशी बोललो ते फडतो साफ सही बोल रहे हैं, नहीं तो हम बदलेंगे, तो वही सरकार नहीं. आणि मग सुशील कुमार शिंदे साहेब आले. एकदा त्याचे सुशील कुमार आले, त्यांना वाटलं राणे माझं नाव सुचवलं म्हणजे सभागृहात आपल्याला मदत होईलच. नंतरचा अनुभव त्यांनीच सांगितला. नाही, खरंच ते माझ्या मुख्यमंत्रीच्या कारकिर्दीपेक्षा मला आनंद पदावर असताना जो आनंद मिळाला तो विरोधी पक्ष नेता. कुठलाही मंत्री. तेव्हा राजकारणात कोणी शब्द पाळत नाही, पण आपण शब्द ठामपणे पाळतो असं म्हणतायत नारायण राणे.